अकोला शहरात गुन्हेगारीचा आलेख दिवसेंदिवस उंचावत असून शहराला पुन्हा एकदा रक्तरंजित थरारने हादरून सोडले आहे। सिव्हिल लाईन पोलीस ठाण्याच्या हद्दीत मुन्ना जाधव या तरुणाची हत्या करण्यात आली। जिल्हा परिषद अध्यक्षांच्या बंगल्यासमोर झालेल्या या हत्या प्रकरणात पोलिसांनी तिघांना अटक केली आहे। पण या हत्येचे नेमके कारण काय असा प्रश्न विचारला जात आहे। रविवारी रात्री वर्दळीच्या रस्त्यावर जिल्हा परिषद अध्यक्षांच्या बंगल्यासमोर आणि उर्दू शाळेच्या गेटसमोर या रक्तरंजित हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या युवकाचा उपचारापूर्वीच करुण अंत झाला। मुन्ना श्रीराम जाधव, राहणार आंबेडकर नगर असे मृत युवकाचे नाव असून या घटनेने संपूर्ण शहरात तीव्र खळबळ उडाली आहे। आंबेडकर नगर परिसरातील गजबजलेल्या रस्त्यावर मुन्ना जाधव आणि आरोपींमध्ये अचानक जोरदार शाब्दिक बाचाबाची झाली। या वादाचे पर्यवसान आणि काही काळातच अत्यंत हिंसक वळणावर झाले। प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार जुन्या वादातून तिघा आरोपींनी मुन्नावर अचानक हल्ला चढवला। आरोपींनी अत्यंत निर्घृणपणे मुन्ना जाधव यांच्यावर वार केले आणि त्यांना रक्ताच्या थारोड्यात पाडून घटनास्थळावरून पळ काढला। घटनेची माहिती मिळताच सिव्हिल लाईन पोलिसांच्या ताफ्याने तत्काळ घटनास्थळी धाव घेतली। गंभीर अवस्थेत असलेल्या मुन्ना जाधव यांना तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात हलवण्यात आले। मात्र उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले। स्थानिक गुन्हे शाखा व सिव्हिल लाईन पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली। गोपनीय बातमीदारांचे जाळे आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पोलिसांनी आरोपींचा माग काढत अवघ्या काही तासात तिघांच्या मुसक्या आवळल्या। आज 10 ते 10:30 वाजताच्या दरम्यान अजगर हुसेन शाळेजवळ आंबेडकर नगर सिव्हिल लाईनच्या हद्दीमध्ये एका इसमावर हल्ला झाल्याची माहिती पोलीस स्टेशनला मिळाली। त्या अनुषंगाने पोलीस स्टेशनची टीम घटनास्थळावर पोहोचली। तिथे एक इसम जखमी अवस्थेत होता। त्याचं नाव मुन्ना श्रीराम जाधव निष्पन्न झालं। त्याला सिव्हिल लाईन त्याला जीएमसी हॉस्पिटल या ठिकाणी रवाना करण्यात आलं आणि तिथे त्याची डेथ घोषित झाली। त्याच्यानंतर घटनास्थळावर आमच्या अधिकाऱ्यांनी आणि स्टाफनी थोडीशी माहिती घेतली आणि त्यानंतर तिथे 3 आरोपी यांनी त्याच्यावर वार केला असल्याची माहिती प्राथमिकता मिळाली। त्यापैकी अनिकेत उर्फ रोहन संतोष दामोदर, दुसरा अंशु शिरसाट, तिसरा सागर उर्फ ऋषभ कृष्ण पल्लीवार असे 3ही आरोपींची नावं निष्पन्न झाल्यानंतर आमची आणि सिव्हिल लाईन पोलीस स्टेशनची तसेच एलसीबीच्या टीम रवाना झाल्या आणि आज घडीला आता 3ही आरोपींना अटक करण्यात आलेली आहे। बाकी पुढचा तपास आमच्या टीम करत आहे। आता ते इंटरोगेशन आमचं सुरू आहे। मुख्य आरोपीकडून जी सर्व काही माहिती आहे ती आम्ही घेण्याचा प्रयत्न करू आणि जो काही मोटिव्ह आहे त्याचा उलगडा झाल्यानंतर आपल्यापर्यंत ती माहिती आम्ही पोहोचवू। ते आता चेक करणं आमचं सुरू आहे, मागचा रेकॉर्ड वगैरे।